नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, एमपीएससी कडून ज्या जाहिरात काढण्यात आलेल्या आहे, एका डेप्युटी डायरेक्टर डीव्हीईटी ज्याला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो आणि दुसरी पोस्ट आहे प्राचार्य, उपप्राचार्य आणि निरीक्षक. म्हणजे दुसरी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ज्याच्यामध्ये 3 पोस्ट लिहिलेल्या आहेत, प्राचार्य, उपप्राचार्य आणि निरीक्षक. अशा 2 ऍडव्हर्टाइजमेंट करण्यात आलेल्या. पहिलीसाठी 10 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो, जे की आहे उपसंचालकाची, आणि प्राचार्य पदासाठी, उपप्राचार्य, निरीक्षक पदासाठी 7 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो. ओके, तर प्रॉब्लेम काय येतोय की लोक अप्लाय करतायत, बऱ्याच लोकांकडे तो एक्सपिरियन्स आहे, कारण जी रेंज दिली ना एमपीएससी न ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, प्रोफेशनल, त्यानंतर तुमचा टीचिंग, प्रायव्हेट, गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, ओके असं मेन्शन केलं आहे. म्हणजे जवळपास सर्वांचे एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये बसतात. फक्त मी एवढं सांगितलं होतं की एक्सपिरियन्स बिलकुल ऑथेंटिक असायला हवा, एमपीएससी कडून स्ट्रॉंग व्हेरिफिकेशन होतं. क्लिअर. पण आता जेव्हा लोक अप्लाय करताय तर काय येतं की अप्लाय केला, 7 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे, आणि तेव्हा तुम्ही व्ह्यू करता, अप्लाय करता, इलिजिबिलिटी चेक करता, यू आर नॉट इलिजिबल ड्यू टू एक्सपिरियन्स क्रायटेरिया असं येतंय. भरपूर लोकांना येते. म्हणजे जवळपास हे समजून चला की आता 100 लोक अप्लाय करत असतील तर जवळपास 90 ते 95 लोकांना हा प्रॉब्लेम येतोय की ते एक्सपिरियन्स क्रायटेरिया फेल होतात. मग लोक थोडेसे घाबरून चालले की यार काय आम्ही इलिजिबलच नाही आहोत का? तर तसं नाही आहे. त्याचं कारण मी शेवटी आज काही दिवसापासून मी एमपीएससीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. मी त्यांना विचारलं की सर कारण काय, म्हणजे कशामुळे असं दाखवतंय की मी इलिजिबल नाहीये, एक्सपिरियन्स तर आहे. ओके, तर एक निदर्शनास आलं. ते काय आहे आपण बघूच चला. त्या अगोदर आपली एक बॅच आहे जी आयटीआय प्रिन्सिपल, डेप्युटी डायरेक्टर, त्यानंतर तुमचं निरीक्षक, उपप्राचार्य या पदासाठी आपण अनाउन्स केलेली बॅच आहे, ज्याची फीस 9,999 आहे. पण सध्या आता 31 डिसेंबर पर्यंत आपला 30% डिस्काउंट चालू आहे. राईट. कशावर? या 9,999 वर 30% डिस्काउंट आहे. ओके, त्यानंतर जी तुमची प्राइस असेल कोर्सची प्लस जीएसटी, क्लिअर, अशी तुमची फीस असणार आहे. या ऍडला थोडेसे कमी विद्यार्थी राहतात, त्यामुळं लवकर ऍडमिशन वगैरे ही करून घ्या. राईट. 31 तारखेपर्यंत हा डिस्काउंट अवेलेबल असणार आहे. 31 तारखेनंतर तुमची जी फीस आहे 9,999 प्लस जीएसटी असेल. राईट. सर्व एक्सपर्ट लोक शिकवायला आहेत, त्यामुळे बिलकुल बिंदास्त राहा. आमच्यावर ट्रस्ट फुल्ली ठेवा. सर्व कंटेंट अवेलेबल करून देऊ. टेस्ट सिरीज, एमसीक्यू, सर्व सर्व तुम्हाला बाहेर काहीही बघायला लागणार नाही. याची पुरेपूर दखल आम्ही घेऊ. ओके, तर चला आता काय इश्यू आहे तो समजून घेऊ. प्रॉब्लेम काय होतो की टोटल तुम्हाला डेप्युटी डायरेक्टर साठी 10 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. राईट. आणि 7 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा प्राचार्य, उपप्राचार्य आणि निरीक्षक पदासाठी लागतोय. क्लिअर. पण काही लोकांचं कसं आहे, कोणाचंही, बरेच जण आता 7-7 वर्ष एका जॉबमध्ये आपण सॅटिस्फाईड नसतो आणि आपण करत पण नाही, कारण आपल्याला इन्क्रीमेंट वगैरे हवे असतात, आपण जॉब पण चेंज करत जातो. ज्यांनी मल्टिपल ऑर्गनायझेशनचा 7 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, म्हणजे कोणी टीचिंग मध्ये आहे तर समजा सिंहगडचा त्यांच्याकडे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, एसआयटीचा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. राईट. त्यानंतर सिम्बॉयसिसचा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. राईट. त्यानंतर एमआयटीचा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तर या 3 टोटल ऑर्गनायझेशन मिळून तुमचा 7 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला. आणि अशा केसेसमध्ये समजा काही लोकांचं मंथ मध्ये आहे, कुठे 3 महिने राहिले, कुठे 4 महिने राहिले, तर असा तुमचा जर मल्टिपल ऑर्गनायझेशनचा एक्सपिरियन्स मंथ मध्ये वगैरे येत असेल आणि सर्व मंथ कॅल्क्युलेट करून, ओके, प्रॉब्लेम कुठे येतो की तुम्ही समजा इथं 11 महिने काम केलं. राईट. 11 महिने काम केलं आणि इथं तुम्ही पुन्हा 10 महिने काम केलं. राईट. आणि इथं 4 वर्ष काम केलं. राईट. तर आता हे 0 वर्ष म्हणजे 11 महिने झाले, 4 वर्ष 0 महिने झाले. क्लिअर. तर मग अशामध्ये जिथं तुमचा मंथ वगैरे मध्ये एक्सपिरियन्स येतो ना, तिथं सध्या एमपीएससीच्या पोर्टलला प्रॉब्लेम यायला, इलिजिबिलिटी शो करण्यासाठी. आलं लक्षात? जर तुम्ही समजा एमआयटी कोथरूड मध्ये 7 वर्ष कंटिन्युअस काम केलेलं असेल, क्लिअर, तर तुम्हाला लगेच तो इलिजिबल दाखवतो. काही लोकांचं कसं आहे, सर तो टीचिंग मधला, मी टीचिंग मधला, तो कंपनीतला, मी कंपनीतला, पण त्याला इलिजिबल दाखवते, मला माझ्यावर अन्याय झाला. तर हा त्यांच्या पोर्टलचा प्रॉब्लेम आहे. राईट. कशाच्या पोर्टलचा? एमपीएससीच्या पोर्टलचा सध्या प्रॉब्लेम आहे. आणि असं बऱ्याच ऍडव्हर्टाइजमेंटला होत असतं. राईट. कारण काही गोष्टी कशा असतात, थोड्या ऍडव्हर्टाइजमेंट टू ऍडव्हर्टाइजमेंट काही चेंजेस असतात, ते अडॉप्ट करायला आपण जसं कंप्लेंट करत जाऊ एमपीएससी कडे, तर एमपीएससी याच्यावर वर्कआउट करत जातं. राईट. तुम्ही कंप्लेंटच नाही केली तर मग ते साईडला गेली. क्लिअर. आता असं आहे का ज्यानं कंप्लेंट केली त्याच्यासाठी होईल का? नाही. जेव्हा काही चेंजेस होतील ते सर्वांसाठीच चेंजेस होतील, पण त्यांना ते गोष्टी कळवणं हे गरजेचं आहे. राईट. तर काही दिवसात
माझ्या बोलण्यानुसार ते म्हटले की आम्ही सर 1-2 दिवसात या प्रॉब्लेमला सॉर्ट आउट करू, राईट. 9 तारीख लास्ट डेट आहे, तोपर्यंत तुम्हालाही तुमचे प्रयत्न करत राहायचे आहेत. ओके. आणि गोष्ट लक्षात घ्या की साइड बाय साइड तुमचे नॉन क्रिमिलियर मी तुम्हाला सांगितलेलं होतं. नॉन क्रिमिलियर या वर्षी व्हॅलिड असणार पाहिजे. ते काही नॉन क्रिमिलियर 3 वर्षासाठी मिळतात, तर ते 2025 पर्यंत 24 पर्यंत व्हॅलिड आहे, तर मग ते चालतात. आत्ताच काढलं पाहिजे ते असं नाही आहे. मागचं असेल पण या वर्षीसाठी 23-24 साठी तर व्हॅलिड असेल तरीही काही हरकत नाही. ओके. डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवा, कारण जेणेकरून डीबीच्या वेळेस तुम्हाला या अडचणी येणार नाही. एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचा फॉर्मॅट पण मी आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली, आपल्या ऍपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिली. ज्यांचा आयफोन आहे त्याच्यासाठीची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तर त्या डिस्क्रिप्शनच्या लिंकचा यूज करून तुम्ही जॉईन करू शकता. आपला व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्या लिंकनं व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. सर्व गोष्टी मी तिथं अपडेट करत असतो. डॉक्युमेंट्स जसं तुमचा एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचा फॉर्मॅट होता तो मी व्हॉट्सअप ग्रुपवर दिला, राईट. बाकी सर्व अपडेट मी त्या व्हॉट्सअप ग्रुपवर देत असतो. आता बघा, एमपीएससी न आहे ना की एक त्याचा फॉर्मॅट दिलेला आहे, राईट. तर एमपीएससीचा फॉर्मॅट जो आहे तो असा काहीतरी फॉर्मॅट आहे, क्लिअर. तर या फॉर्मॅटला असतं ना, तुमच्या कंपनी किंवा तुमची जो ऑर्गनायझेशन आहे, एम्प्लॉयर आहे, त्यांच्या लेटर हेडवर प्रिंट करायचं असतं, राईट. त्यांच्या लेटर हेडवर हे प्रिंट करायचं आहे. आता काही लोकांचं म्हणणं, सर आताच करता येतं का, आताच करावं लागतं का? माझे मागचे असे अनुभव आहेत की जी मागची जाहिरात झालेली होती, मुलांनी त्यांच्याकडे असलेला जो फॉर्मॅटमध्ये होता एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तो अपलोड केलं. जसं डेप्युटी डायरेक्टर इंडस्ट्री हेल्थ अँड सेफ्टीच्या वेळेस झालं, ओके. त्यांनी तोच अपलोड केलं. त्यानंतर जेव्हा रिझल्ट लागला, एमपीएससीनं पुन्हा ओपन केलं एक्सपिरियन्स सर्टिफिकेटसाठी, मग लोकांनी त्या फॉर्मॅटमध्ये एमपीएससीच्या अपलोड केलं. पण तरीही तुम्ही एकदा एमपीएससीला तुमच्या मनाच्या समाधानासाठी बोलून घ्या, काही हरकत नाही. ते त्यासाठी लोक आहेत ना, त्यामुळे कॉल करायला काय हरकत आहे. मी माझे इनपुट्स तर तुम्हाला येणारे सर्व अपडेट देतच जाणार आहे. पण काय होतं की काही लोकांना मलाही कन्व्हिन्स करायला अवघड जातं, राईट. म्हणजे त्यांचं थोडंसं अडून असतं काम, ओके. तर मग त्यासाठी तुम्ही स्वतःच्या सॅटिस्फॅक्शनसाठी एमपीएससीला मेल करा, मेलवर आन्सर मागवून घ्या, किंवा मग तुम्ही स्वतः एमपीएससीला कॉल करूनही विचारू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. आपली बॅच जी आहे ती 29 तारखेपासून चालू होते, राईट. 29 डिसेंबर पासून चालू होते. आपला डिस्काउंट जो आहे 31 डिसेंबर पर्यंत आहे. 1 तारखेपासून 1 जानेवारी पासून आपली ट्रिप 4x9 प्लस जीएसटी हे बॅचची फीस असणार आहे, राईट. काही लोकांना वाटेल की जास्त असेल, बघा कसा असतो बॅचला येणार, आपल्याला काय या बॅच मधून खूप प्रॉफिट लागत नाही, येणारा खर्च तेवढा काढायचा असतो. कमी लोक राहतात, तुम्हाला ते लक्षात येईलच, राईट. कारण एक्सपिरियन्स मोठा आहे, कमी लोक इलिजिबल होतात, आणि आपल्याला माहित नाही ना आपण किती लोकांपर्यंत पोहोचू शकतो ते, राईट. कारण ते लोक आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मच्या कॉन्टॅक्टमध्ये, आपला प्लॅटफॉर्म मोठा आहे, 1.5 लाखाचा प्लॅटफॉर्म आहे, राईट. नॉन टेक्निकलचा 5.5 लाखाचा आहे, पण ती लोक आपल्या प्लॅटफॉर्मवर असणं 7 वर्षाचे एक्सपिरियन्स आले हे पण गरजेचं असतं, राईट. आणि भरपूर म्हणजे हे, अरे आजकाल गुगल सुद्धा प्ले स्टोअरवर ऍप ठेवायचे 15% कमिशन घेते क्लासेस कडून, राईट. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या दिसत नाहीत, हिडन चार्जेसच खूप जास्त असतात, राईट. तर इथं मी थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच. काही डाऊट असतील तर मी माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, ओके. पुनश्च एकदा मी तुम्हाला तो कॉन्टॅक्ट नंबर दाखवतो, तुम्ही मला मेसेज करा. बरेच वेळेस काय होतं की सर तुम्हाला मी कॉल केला होता पण ते लक्षात नाही आला, मेसेज करून ठेवा, राईट. मला एखाद्या वेळेस होऊ शकतं, पण मी मेसेज बघतो आणि त्या मेसेजवरून तुम्हाला लगेच तुमचा व्हॉट्सअप कॉल सुद्धा करून घेत असतो, ओके. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर स्वतः आहे पर्सनली, तुम्ही याच्यावर मला मेसेज करू शकता. तुम्हाला मला काही बोलायचं असेल तर मी कॉल बॅक करेल, जसा मी फ्री होईल ना. माझे सेशन्स वगैरे चालू राहतात पॅरलली, टीचर आहे मी, शिकवणं माझा मेन प्रोफेशन आहे. पण मग हे जसे डाऊट येतात मुलांचे ते घेऊन येतो, कारण क्लासमध्ये विचारण्यापेक्षा मग त्याचा सेपरेट व्हिडिओ घेऊन येणं कधीही चांगलं होतं, ओके. तर तुम्ही मला याच्याबद्दलचे मेसेजही करू शकता. तर इथं मी थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.